नमस्कार मैत्रिणींनो. आज मी तुम्हाला 5 ते 5 अशा टिपक्यांमध्ये सुंदर अशी रांगोळी काढून दाखवणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. इथे मी 5 ते 5 असे टिपके करून घेतलेले आहेत. आता या टिपक्यांना मी सर्वप्रथम अशा पद्धतीने जॉईन करणार आहे. मधले हे 3 टिपके असे मी जॉईन करून घेते. त्यानंतर सरळ रेषेत तसेच इकडेही पुन्हा ह्या एक एक टिपक्यांना मी असे जॉईन करून घेणार आहे. अशा प्रकारे आता इथे मी अशा पद्धतीने जॉईन करून घेणार आहे. पुन्हा इकडे आता पुन्हा इकडे अशा पद्धतीने अशा प्रकारे आता यामध्ये छान असा स्काय ब्लू कलर मी भरून घेणार आहे. साईडने अशी बॉर्डर करून मध्ये मी कलर टाकून घेते. आता सारख्याच पद्धतीने सगळीकडे मी असा कलर देऊन घेणार आहे. आता एक पाकळी सोडून मी हा कलर भरून घेणार आहे. अशा प्रकारे आता उरलेल्या एक एक पाकळीमध्ये छान असा व्हाईट कलर मी यामध्ये भरून घेणार आहे. अशा पद्धतीने आता पुन्हा सगळीकडे मी हा व्हाईट कलर उरलेल्या पाकळीमध्ये भरून घेणार आहे. अशा पद्धतीने इथे मी कलर भरून घेतलेला आहे. आता इथे मी असे जॉईन करून घेणार आहे यात एक टिपक्याला. अशा पद्धतीने आता यामध्ये असे इथे मी पॉप मध्ये
अर्ध्या ह्याच्यामध्ये वेगळा आणि अर्ध्या ह्याच्यात वेगळा असा कलर भरून घेणार आहे. इथे मी स्काय ब्लू कलर भरून घेत आहे. आणि इकडे व्हाईट. अशा विरुद्ध साईडने मी हा कलर इथे वरती भरून घेतलेला आहे. पद्धतीने इथे मी कलर भरून घेतलेला आहे. आता उरलेल्या एक टिपक्यामध्ये मी अशा पद्धतीने इथे पानाची डिझाईन काढणार आहे. अशी अशा पद्धतीने इथे मी पानाचे आकार तयार करून घेतलेले आहेत. आता यामध्ये मी छान असा कलर भरून घेणार आहे. इथे मी अशी सरळ रेष करून मध्ये पानाचे असे डिझाईन तयार करून घेणार आहे. अशा पद्धतीने सगळीकडे मी असेच डिझाईन तयार करून घेते. अशा पद्धतीने पानाची डिझाईन इथे कंप्लीट झालेली आहे. आता पानाच्या वरती एक एक डॉट मी इथे देऊन त्याला हळूच बोटाच्या सहाय्याने टॅप करून घेते. अशा पद्धतीने आता सेंटरला मोठा स्काय ब्लू कलरचा इथे मी डॉट देऊन घेते. अशा पद्धतीने इथे मी व्हाईट कलरचा एक एक मोठा डॉट इथे देऊन घेणार आहे. त्याला असं हळूच टॅप करून असे मी इथे घेत आहे. अशा पद्धतीने अशा प्रकारे आपली ही रांगोळी कंप्लीट झालेली आहे. ती तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून मला नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीनच असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.